कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म. थोडे आठवा. 1. कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो? उत्तर: मिथेन वायू या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो. 2. मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनाने कोणते उत्पादित तयार होते? उत्तर: मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. 3. बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी? उत्तर: बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्मादायी आहे. ज्वलन, कंबशन. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहताना प्रथम ज्वलन हा गुणधर्म पाहू. आपण मागील इयत्तेत पाहिले की विविध अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला असता त्याचे ज्वलन होऊन उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक सर्व संयुगांचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी ही सामायिक उत्पादिते तयार होतात. काही ज्वलन अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत. 1. C अधिक O2 कार्बन, यातून आपल्याला मिळते CO2 अधिक उष्णता व प्रकाश. 2. CH4 मिथेन अधिक 2O2, यातून आपल्याला मिळते CO2 अधिक 2H2O अधिक उष्णता व प्रकाश. 3. CH3CH2OH इथेनॉल अधिक 3O2, यातून आपल्याला मिळते 2CO2 अधिक 3H2O अधिक उष्णता व प्रकाश. जरा डोके चालवा. LPG मध्ये प्रोपेन C3H8 हा एक ज्वलनशील घटक असतो. प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया लिहा. उत्तर: C3H8 वायू अधिक 5O2 वायू यांच्या अभिक्रियेने प्राप्त होते 5CO2 अधिक 4H2O वायू अधिक उष्णता. करून पाहूया. साहित्य: बन्सेन बर्नर, कॉपर गॉज, दांडा जोडलेली तांब्याची जाळी, धातूची पट्टी इत्यादी. रासायनिक पदार्थ: इथेनॉल, ॲसेटिक आम्ल, नेफ्थॅलिन. कृती: स्वच्छ व कक्ष तापमानाच्या कॉपर गॉजवर वरीलपैकी एक रासायनिक पदार्थ 3-4 थेंब किंवा चिमूटभर भुकटी ठेवून कॉपर गॉज बन्सेन बर्नरच्या निळ्या ज्योतीमध्ये धरा व निरीक्षण करा. ज्वलनामुळे धूर किंवा काजळी तयार होताना दिसते का? पदार्थाचे ज्वलन होत असताना त्याच्या ज्योतीवर धातूची पट्टी धरा. त्या पट्टीवर थर जमतो का? कोणत्या रंगाचा? वरीलपैकी इतर रासायनिक पदार्थ वापरून हीच कृती पुन्हा करा. वरील कृतीमध्ये इथेनॉल हे संपृक्त कार्बनी संयुग आहे, तर नेफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे. सर्वसाधारणपणे संपृक्त कार्बनी संयुगे जळतात, स्वच्छ निळी ज्योत देतात, तर असंपृक्त कार्बनी संयुगे पिवळ्या ज्योतीने जळतात व काळा धूर सोडतात. या काळ्या धुरामुळे वरील कृतीमध्ये धातूच्या पट्टीवर काजळीचा थर जमला. रेणुसूत्रांची तुलना केल्यावर दिसते की असंपृक्त संयुगांमध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगांच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण सुद्धा तयार होतात. ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कार्बन कण पिवळा प्रकाश फेकतात व त्यामुळे ज्योत पिवळी दिसते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित केला तर संपृक्त संयुगाच्या ज्वलनाने सुद्धा पिवळी ज्योत मिळते. तुलना करा. इथेनॉल C2H5OH व नेफ्थॅलिन C10H8 मधील कार्बन अणूंची प्रमाणे. करून पहा. बन्सेन बर्नर पेटवा. बर्नरच्या तळाशी असलेले हवेचे भोक त्यावर फिरणाऱ्या पातळ कड्याच्या साहाय्याने उघडा व बंद करा. पिवळी व काजळीयुक्त ज्योत केव्हा मिळते?
निळी ज्योत केव्हा मिळते? ऑक्सिडीकरण. कार्बनी संयुगे हवेमध्ये पेटवली, प्रज्वलित केली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर सहज संयोग पावून जळू लागतात, हे तुम्ही पाहिले. या ज्वलन क्रियेमध्ये कार्बनी संयुगाच्या रेणूमधील सर्व रासायनिक बंध तुटून CO2 व H2O ही उत्पादिते तयार होतात. म्हणजेच ज्वलनामध्ये कार्बनी संयुगाचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थाचा सुद्धा वापर करता येतो. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडक असे म्हणतात. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट ही नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडीकारक संयुगे आहेत. ऑक्सिडकाचा परिणाम कार्बनी संयुगामधील विशिष्ट क्रियात्मक गटांवर होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी आगम मार्ग असतात. त्यामुळे पुरेशा ऑक्सिजनने युक्त असे इंधनवायू मिश्रण जळून स्वच्छ निळी ज्योत मिळते. जर स्वयंपाकाच्या भांड्याच्या तळावर काजळी जमू लागली तर त्याचा अर्थ हवेचे आगम मार्ग बुजले आहेत व त्यामुळे इंधन वाया जात आहे. अशावेळी शेगडीचे हवेसाठी असलेले आगम मार्ग साफ करून घ्यायला हवेत. करून पहा. साहित्य: परीक्षा नळी, बन्सेन बर्नर, मोजपात्र, ड्रॉपर इत्यादी. रासायनिक पदार्थ: इथेनॉल, सोडियम कार्बोनेटचे विरल द्रावण, पोटॅशियम परमॅंगनेटचे विरल द्रावण. कृती: परीक्षा नळीत 2-3 मिलीलिटर इथेनॉल घेऊन त्यात 5 मिलीलिटर सोडियम कार्बोनेट द्रावण मिळवून परीक्षा नळी बर्नरवर धरून मिश्रण कोमट होऊ द्या. या कोमट मिश्रणात पोटॅशियम परमॅंगनेटचे विरल द्रावण ड्रॉपरच्या साहाय्याने थेंब थेंब टाका व हलवत रहा. मिळवणे सुरू केल्यावर पोटॅशियम परमॅंगनेटचा विशिष्ट असा गुलाबी रंग कायम राहतो का? मिळवण्याची क्रिया करत राहिल्यावर थोड्या वेळाने गुलाबी रंग नाहीसा होण्याचे थांबून रंग तसाच कायम राहतो का? वरील कृतीमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटमुळे आम्लारीधर्मी द्रावणात इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होते. या अभिक्रियेत फक्त क्रियात्मक गटाजवळील काही रासायनिक बंधच भाग घेतात. खालील समीकरणावरून हे स्पष्ट होईल. CH3CH2OH इथेनॉल. आम्लारीधर्मी पोटॅशियम परमॅंगनेट व ऑक्सिजनच्या सान्निध्यात आपल्याला मिळते CH3COOH इथेनॉइक ॲसिड. तुलना करा. इथेनॉलचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया का आहे? इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट थेंबाथेंबाने मिळवणे सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो. मिळवणीच्या एका टप्प्यावर परीक्षा नळीतील सर्व इथेनॉलचे ऑक्सिडीकरण पूर्ण होते. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटची मिळवणी चालू ठेवल्यास त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते. या अतिरिक्त पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता नंतर कायम राहतो. समावेशन अभिक्रिया, ॲडिशन रिॲक्शन. करून पाहूया. साहित्य: परीक्षा नळ्या, ड्रॉपर इत्यादी. रासायनिक पदार्थ: टिंक्चर आयोडीन, आयोडीनचे इथेनॉलमधील द्रावण, ब्रोमिन वॉटर, पातळ केलेले वनस्पती तूप, विविध वनस्पती तेले, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, ऑलिव्ह इत्यादी. कृती: परीक्षा नळीमध्ये 2 मिलीलिटर तेल घेऊन त्यात 4 थेंब टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर टाका. परीक्षा नळी हलवा. ब्रोमिन किंवा आयोडीनचा मूळ रंग नाहीसा झाला का ते ठरवा. हीच कृती इतर तेले व वनस्पती तूप वापरून पुन्हा करा. वरील कृतीमध्ये ब्रोमिनचा, आयोडीनचा रंग नाहीसा होणे, कमी होणे या निरीक्षणावरून असा बोध होतो की ब्रोमिन, आयोडीन वापरले गेले आहे. म्हणजेच ब्रोमिनची, आयोडीनची संबंधित पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली आहे.
या अभिक्रियेचे नाव समावेशन अभिक्रिया आहे. जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणतात. कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक घटक असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते. असंपृक्त संयुगांची आयोडीन किंवा ब्रोमीन बरोबरील समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला व तात्काळ होते. शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंगबदल डोळ्यांना जाणवू शकतो. त्यामुळे ही अभिक्रिया कार्बनी संयुगामध्ये बहुबंध असल्याचे ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात. वरील कृतीत तेल व आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो, मात्र वनस्पती तुपाबरोबर रंगबदल दिसत नाही. यावरून तुम्ही काय अनुमान काढाल? कोणत्या पदार्थामध्ये बहुबंध आहे? नाव स्टिअरिक ॲसिड. रेणुसूत्र C17H35COOH. C दुहेरी बंध C. दुहेरी बंधांची संख्या 0. I2 चा रंग नाहीसा होईल का? नाही. नाव ओलेइक ॲसिड. रेणुसूत्र C17H33COOH. C दुहेरी बंध C. दुहेरी बंधांची संख्या 1 दुहेरी बंध. I2 चा रंग नाहीसा होईल का? होय. नाव पामेटिक ॲसिड. रेणुसूत्र C15H31COOH. C दुहेरी बंध C. दुहेरी बंधांची संख्या 0. I2 चा रंग नाहीसा होईल का? नाही. नाव लिनोलेइक ॲसिड. रेणुसूत्र C17H31COOH. C दुहेरी बंध C. दुहेरी बंधांची संख्या 2 दुहेरी बंध. I2 चा रंग नाहीसा होईल का? होय. असंपृक्त संयुगांची समावेशन अभिक्रिया हायड्रोजनबरोबर सुद्धा होते व हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेलसारखा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते. आपण आधीच पाहिले आहे की उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो. या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करतात. आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले की आयोडीन परीक्षा तेलाच्या रेणूंमध्ये बहुबंध, विशेषतः दुहेरी बंध असल्याचे दर्शवते, तर वनस्पती तूप संपृक्त असल्याचे दर्शवते. वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात. हायड्रोजनीभवनामुळे त्यांचे रूपांतर संपृक्त शृंखलामध्ये होते व त्यामुळे वनस्पती तूप तयार होते. दुहेरी बंधांनी युक्त असंपृक्त मेद अनसॅच्युरेटेड फॅट्स हे आरोग्यकारक असतात, तर संपृक्त मेद सॅच्युरेटेड फॅट्स हे आरोग्यास घातक असतात. प्रतियोजन अभिक्रिया सबस्टिट्यूशन रिॲक्शन. CH व CC हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक अभिकर्षितांच्या सान्निध्यात ते उदासीन असतात. मात्र सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीनबरोबर जलद अभिक्रिया होते. या अभिक्रियेत एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात. जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. मिथेनच्या क्लोरिनीभवन ह्या प्रतियोजन अभिक्रियेने 4 उत्पादिते मिळतात. CH4 अधिक Cl2 सूर्यप्रकाशात आपल्याला मिळते CH3Cl अधिक HCl. CH3Cl अधिक Cl2 सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला मिळते CH2Cl2
अधिक HCl. CH2Cl2 अधिक Cl2 सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला मिळते CHCl3 अधिक HCl. CHCl3 अधिक Cl2 सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला मिळते CCl4 अधिक HCl. अल्केनच्या उच्च समजातकांपासून क्लोरिनीभवन अभिक्रियेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होतात. जरा डोके चालवा. प्रोपेनच्या क्लोरिनीभवन ह्या प्रतियोजन अभिक्रियेत एक क्लोरीन अणू असलेली 2 समघटक उत्पादिते मिळतात. त्यांची रचनासूत्रे लिहून त्यांना आयुपॅक नावे द्या. सर्वसाधारण अभिक्रियांचे 4 प्रकार तुम्ही मागील प्रकरणात पाहिले आहेत. कार्बनी संयुगांच्या समावेशन व प्रतियोजन अभिक्रिया वरील 4 पैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडतात? समावेशन व प्रतियोजन अभिक्रियांमध्ये कोणता अतिरिक्त तपशील तसेच फरक आहे?